लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा चिकन पिझ्झा आज मी बनवणार आहे आणि तेही कसलीही खटपट नसून कोणीही सहज बनवेल अशा सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। नमस्कार, मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये। तर चिकन पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी 150 ग्रॅम बोनलेस चिकन घेतले आहे। चिकनचे इथे मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेत, त्यामुळे चिकन शिजताना ते लगेचच शिजेल। यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा लिंबाचा रस घालून 1 चमचा दही घालून घ्यायचे, थोडेसे वरून मीठ घालायचे, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे, चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची आहे, त्यानंतर गरम मसाला आणि हळद हे दोन्ही सुद्धा चिमूटभरच घालायचे आहे। वरून आता अर्धा चमचा रेड चिली पावडर घालायची आहे। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। चिकन या मसाल्यांबरोबर चांगलं असं मिक्स केल्यावर हे सर्व कमीत कमी 15 मिनिटे तरी मॅरिनेट करण्यास ठेवायचे। गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातले। मॅरिनेट करून 15 मिनिटे झालेली आहेत। हे चिकन आता या तेलामध्ये घालून घेऊया। या चिकनला आता मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवूनच हे चिकन 1 मिनिटभर तरी फ्राय करून घ्यायचे आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये। आता यावर झाकण ठेवून हे 15 मिनिटे तरी शिजण्यासाठी ठेवायचे आहे। 15 मिनिटानंतर झाकण काढून बघूया, तर इथे चिकन छान असं शिजून तयार झालंय आणि ते मस्त असं ड्राय सुद्धा झालेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता चिकन हे आतपर्यंत मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। हे चिकन आता आपण थोड्या वेळेसाठी थंड होण्यास ठेवून देऊया। इथे आता मी पिझ्झा बेस घेऊन त्यावर 2 चमचे पिझ्झा सॉस स्प्रेड करून घ्यायचे। पिझ्झा सॉस हा सगळीकडे सारख्या प्रमाणात स्प्रेड करायचा आहे। जर का तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल, त्याऐवजी शेजवान चटणी सुद्धा यावर पसरून घेऊ शकता। यावर आता सगळीकडून सारखं असं चीज घालून घेऊया। तुम्ही यावर मोझरेला चीज सुद्धा घालू शकता। मी इथे नॉर्मल चीजच यूज केलेला आहे। आता यावर चिकनचे पीसेस ठेवूया। चिकनचे पीसेस हे जास्तच ठेवायचे आहेत, कारण चिकन पिझ्झा बनवतोय म्हणजे चिकनचे पीसेस जास्तच असणं खूप गरजेचं आहे। आता यावर शिमला मिरचीचे पीसेस ठेवायचे आहेत। जर का तुम्हाला बॉईल केलेले स्वीटकॉर्न घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही यावर घालू शकता। नंतर यावर कट केलेले टोमॅटोचे पीसेस सुद्धा ठेवायचे। आता यावर कांद्याचे पीसेस मोकळे करून प्रत्येकी एक एक असे घालून घेते। जर का इथे अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता, पण हा चिकन पिझ्झा असल्याने जास्त भाज्या नाही घातल्या तरी सुद्धा हा चिकन पिझ्झा खूप टेस्टी लागतो। इथे मी वरून आता पुन्हा चीज घालून घेते। सगळ्यात शेवटी आता चिली फ्लेक्स घालून थोडंसं ऑरिगॅनो सुद्धा घालून घ्यायचे। तर हा पिझ्झा मी 10 ते 15 मिनिटांसाठी ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवरती बेक करत ठेवणार आहे। तर इथे आपला चिकन पिझ्झा बनून तयार झालेला आहे। यावरील चीज सुद्धा छान असं मेल्ट झालंय। आता आपण याला कट करून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच काही रेसिपींसाठी ज्योती परिपूर्ण रेसिपीला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूया अजून एका रेसिपीसोबत। धन्यवाद।